यानंतरची बातमी कॅनडामधून। कॅनडामध्ये एक मोठा विचित्र विमान अपघात झाला। डेल्टा एअरलाइन्सचं विमान कॅनडातल्या टोरंटो विमानतळावर लँड होताना क्रॅश झालं आणि चक्क उलटलं। त्यानंतर विमानाला आगही लागली। नेमकं काय घडलं, हा अपघात का झाला, पाहूया एक रिपोर्ट। कॅनडाच्या टोरंटो पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचा हा भयंकर अपघात झाला। हे विमान आधी जमिनीवर कोसळलं आणि त्यानंतर चक्क उलटलं। या अपघातात एका लहान मुलासह 19 जण जखमी झाले। अपघातानंतर विमानाला आगही लागली। मात्र विमानतळ व्यवस्थापनाच्या अग्निशमन पथकानं तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं, तर बचाव पथकानेही तातडीनं मदतकार्य सुरू केलं। डेल्टा एअरलाइन्सचं CRJ-900LR हे विमान 80 जणांना घेऊन कॅनडाच्या सर्वात मोठ्या शहरात अर्थात टोरंटोमध्ये उतरत होतं। धावपट्टीवर बर्फाचा थर साचल्यामुळे तसंच हिमवादळामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे विमानाच्या पायलटला धावपट्टीचा अंदाज आला नसावा असा कयास बांधला जातोय। निसरड्या धावपट्टीवरून विमान चक्क उलटलं। कॅनडाच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार विमानतळ परिसरात बर्फ वादळासह वारे ताशी 32 किलोमीटर वेगानं वाहत होते, तर तापमान 16.5 अंशांवर होतं। हवामान हे या अपघातामागील कारण मानलं जात असलं तरी नेमका अपघात कशामुळे झाला याची आता पुढील चौकशी केली जाणार आहे। या विमानानं अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस इथून उड्डाण केलं होतं, असं एअरलाइन्सकडून सांगण्यात आलंय। यात एक लहान मुलगा, 60 वर्षीय पुरुष आणि 40 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। तर किरकोळ दुखापत झालेल्या इतरांना रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरनं परिसरातील इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय। स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता हा अपघात झाला। या काळात उड्डाणं सुमारे 2.5 तास थांबली होती। दरम्यान इतका भयंकर अपघात होऊनही यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, याबाबत आश्चर्यही व्यक्त होतंय। विमानातील विशेष अभियांत्रिकी व्यवस्था, विमानाचा आकार आणि सीट बेल्ट यासारख्या घटकांमुळे फार मोठी हानी झाली नाही असं मानलं जातंय। खरं तर विमान अपघातांमध्ये ते उलटणं अत्यंत दुर्मिळ आहे। मात्र अशाच कठीण परिस्थितीसाठी CRJ-900 तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। मात्र गेल्या महिन्याभरातील उत्तर अमेरिका खंडातला हा चौथा भीषण विमान अपघात आहे। 29 जानेवारीला वॉशिंग्टन DC मध्ये रिगन विमानतळावर विमान आणि हेलिकॉप्टरची धडक झाली होती। यात सर्व म्हणजे 67 जणांचा मृत्यू झाला होता। तर 31 जानेवारीला अलास्कामधील विमान अपघातातही 6 जणांचा मृत्यू झाला होता। दरम्यान कॅनडामधील अपघातग्रस्त विमान CRJ-900LR आणि रिगन विमानतळ अपघातातील विमान ही दोन्ही विमानं एकाच पद्धतीनं निर्माण केलेली आहेत। त्याची देखभाल आणि ऑपरेशन्स हे डेल्टा एअरलाइन्सची सबसिडियरी कंपनी एन्डेव्हर एअरकडे आहे। CRJ-900 एअरक्राफ्टचे ते सर्वात मोठे ऑपरेटर आहेत। कॅनडा, अमेरिका आणि कॅरेबियन परिसरातील 126 शहरांमध्ये ते विमान सेवा देतात। मात्र गेल्या काही दिवसांतील विमान अपघातांची मालिका पाहता केवळ हवामान हे कारण आहे की आणखी काही कारणं आहेत याचा शोध घेणंही गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। Oh my God.